मंडळी, तुम्हाला जर काही चमचमीत खायचं असेल ना, अगदी रेस्टॉरंट स्टाईल, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. करायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी एक कांदा घेतलाय. आता हा कांदा आहे तो मोठा आहे म्हणून एकच घेतलेला आहे. लहान कांदे असतील तर 2 घ्या. कांद्याचा वापर यामध्ये थोडासा जास्तच करायचा. साल काढून टाकायची आहे, मागचं पुढचं देठ काढायचं आणि अशी बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा. यानंतर एक सिमला मिरची घेतली आहे, याच्या बिया काढून टाकायच्या आणि सिमला मिरचीसुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची. यानंतर 2 टोमॅटो घेतलेत, लहान होते म्हणून 2 घेतलेत, मोठे असतील तर 1 किंवा 2 तुम्ही घेऊ शकता. टोमॅटो बारीक चिरले. 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता पॅनमध्ये तेल घालायचं, एक बटरचं क्यूब घालायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. जिरं मिक्स करून घेतलं आहे. यानंतर यामध्ये आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा घालायचा आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान असं कांद्याला रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे. यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा घातलेली आहे, पण व्हिडिओ स्किप झाला आहे तर तुम्ही इथे आलं लसूण पेस्टचा वापरसुद्धा नक्की करा. बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घातलेली आहे. आता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. छान असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी मी अपलोड केलेले आहेत मंडळी, ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा. आता मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे. आता याला छान मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा. पावभाजी मसाल्याचा वापर नक्की करा. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील आणि छान असे हे मिक्स होतील. आता यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, पण पाणी घालताना सुद्धा गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये साध्या पाण्याचा अजिबात वापर करू नका, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता मिक्स करून घेतलेलं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो मसाले छान शिजले जातील. आता इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल म्हणा किंवा ढाबा स्टाईल पनीर घोटाळा बनवतोय. तुम्ही कधी या पद्धतीने बनवला नसेल तर एकदा बनवून बघा. पनीरची भुर्जी तर आपण बनवतच असतो, पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. पनीर छान किसून घेतलं आहे. 5 मिनटं कांदा टोमॅटो मसाले छान शिजवून घेतलेले आहेत, मस्त मऊसूत झालेत. आता यामध्ये किसलेलं पनीर आहे ते सगळं घालायचं आहे. मी 200 ग्रॅम घेतलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकता. पनीर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नेहमी एकाच पद्धतीची भाजी आपण बनवत असतो, काहीतरी वेगळं खायचं असेल तर एकदा मंडळी ही रेसिपी ट्राय करून बघा. मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो. थोडंसं चीज किसून घालायचं आहे. चीज घातल्यामुळे याला अजून रेस्टॉरंटसारखी चव येते, म्हणजे आपण ढाबावर सुद्धा खातो ना त्या पद्धतीचा आपला हा पनीर घोटाळा बनवून तयार होतो. चीजचा वापरसुद्धा नक्की करा. यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत, तर आतासुद्धा पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा. जास्त पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालायचं, पण पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे छान हे मसाले एकजीव होतात आणि पनीर घोटाळ्यामध्ये गरम पाण्याचाच वापर केला जातो. मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. मस्त 5 ते 6 मिनटात आपला चमचमीत असा पनीर घोटाळा तयार झालेला आहे. आता याला रेस्टॉरंटसारखा फ्लेवर येण्यासाठी किंवा ढाबा स्टाईल याला फ्लेवर येण्यासाठी यावर अजून थोडंसं चीज किसून घालायचं आहे. आता हा पनीर घोटाळा आहे ना, यामध्ये बटर चीज भरपूर प्रमाणात घातलंच जातं, तर चीजचा वापरसुद्धा नक्की करा. चीज किसून घातलेला आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता घालूया 1 बटर क्यूब. मस्त असा पनीर घोटाळा, आपला चमचमीत पनीर घोटाळा तयार झालेला आहे. यापुढे असा पनीर घोटाळा जर तुम्ही घरी केला ना, तर बाहेर जाऊन कधीच खाणार नाही. घरचे म्हणतील रोजच बनवायला आणि तुम्ही रोजच बनवून खाल.
हा पनीर घोटाळा पावाबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर किंवा नानबरोबर खूपच छान लागतो खायला. मुख्यतः हा पावाबरोबरच खाल्ला जातो आणि तो सुद्धा मसाला पाव. चला तर मसाला पाव करायला घेऊया. यासाठी तव्यावर एक बटर क्यूब घालायचा आहे. यानंतर पावभाजी मसाला 1 चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला जितके पाव खायचे तितके पाव या मसाल्यामध्ये आणि बटरमध्ये असे हे कोट करून घ्यायचे. ह्या पद्धतीने खूपच मस्त लागतात पाव. तुम्ही असे हे ट्राय करून बघा. पाव छान मसाल्यामध्ये आणि बटरमध्ये कोट करून घेतलेले आहेत. पहा, दिसायला इतके सुंदर दिसत आहेत ना, तुम्ही कधीच बाहेर जाऊन खाणार नाही. घरीच नेहमी अशी ही भाजी बनवून खाल. चला तर काढून घेऊया. मस्त चमचमीत अशी पनीर घोटाळ्याची ही रेसिपी तयार आहे. तुम्ही कधी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. ही चमचमीत पनीर घोटाळ्याची आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल मंडळी, तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.